चला तर मंडळी, मँगोचा सीझन आहे तर मँगोचा केक झालाच पाहिजे। चला तर मग मँगोचा मस्त असा स्पॉन्ज केक बनवूया। इथे केक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पाऊण वाटी दही घेतलेला आहे। याच्यामध्ये आंब्याचा रस टाकूया। इथे मी 1 वाटी आंब्याचा रस टाकलेला आहे। आणि याच्यात पाऊण वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे। पाऊण वाटी दूध टाकूया आणि हे छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया आपण। इथे अशा प्रकारे मँगो केकचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। इथे कुकरच्या भांड्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। बटर पेपरला असं तूप लावून घेतलेलं आहे। इथे बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं, त्याच्यामुळे याच्यात दूध टाकलेलं आहे। इथे कट टू कट 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे। आणि हे बॅटर आपल्याला लगेच केकच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सजावटीसाठी तुम्ही काजू, बदाम, पिस्ता किंवा टूटी फ्रुटी काहीही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। इथे मी बदाम टाकलेले आहेत। इथे पातेलं मी अगोदरच प्रीहीट करून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मीठ टाकून स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावर हे आपल्याला कुकरचं भांडं ठेवायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवून 20 ते 35 मिनिट केक बेक होण्यासाठी ठेवायचा आहे। आणि इथे बघू शकताय 20 ते 35 मिनिटानंतर केक आपला रेडी झालेला आहे। खूप सुंदर असा केक बनलेला आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।